आणखी एक मोठी बातमी आहे। महायुतीसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीची बैठक झाली, त्यावेळी नेमकं काय झालं या संदर्भात खुलासा केला आहे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी। लवकरच ते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे आणि या संदर्भात आमदार शेखर निकम यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी निसार शेख यांनी। आपल्याबरोबर आमदार शेखर निकम आहेत, आमचं स्वागत आहे लोकशाहीमध्ये। नमस्कार। काय सांगाल? नाही, ही निवडणूक अतिशय चुरशीची निश्चितपणे झाली। अपेक्षित जसं लीड अपेक्षित होतं तेवढं जरी मिळू शकलं नसलं तरी एक ह्या ज्या परिस्थितीमधून आपण निवडणूक लढवली त्या परिस्थितीचा विचार केला आणि वेगवेगळा विषारी प्रचार असेल आणि वेगवेगळ्या माझ्याबद्दल अल्पसंख्याक समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण करण्याचं काम, वेगवेगळ्या दुसऱ्याच्या वक्तव्याचा वापर देखील माझ्यासाठी करण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा मी 7,000पर्यंतच्या मार्जिनने जिंकू शकलो। हे निश्चितच आनंदाचा माझ्यासाठी क्षण आहे, कारण आपल्याला माहिती आहे एका बाजूला सगळे दिग्गज नेते होते, एका बाजूला कोणच नेता नसलेला आम्ही सगळे छोटे कार्यकर्ते घेऊन मी ही निवडणूक लढवली। परंतु माझ्या छोट्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, महिला भगिनींनी, तरुण वर्गाने या सगळ्यांनी ही निवडणूक अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपणे लढवल्यामुळेच मी चांगल्या पद्धतीने जिंकू शकलो। पवार साहेबांना भेटून मी सगळ्या गोष्टी सांगेन असं बोललाच सर तुम्ही? नाही, मी भेटून सांगणारच आहे ना, त्यात काय, तुम्ही बोला की त्यांना सांगणार आहे। कॅमेरा सायशेख सर, निसार शेख, लोकशाही चिपळूण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।